नमस्कार मित्रांनो, मी संतोष लाखे. दिवस मावळतीला चालला आहे ना. आपण आलो तर आता डबल शेतामध्ये. आज दिवसभर मोटर चालल्यामुळं आता आपल्याला काय करायचं, जे ठिबक आहे, जे समजा हे बघा ठिबकचं आता फिल्टर चेक करायचे आहे आपल्याला आता, की किती जाम झाले बघूया. हे असे पॉईंट काढलेले ठिबकचे 20 mm ठिबक, आणि ह्या बाजूने ऊस आणि ह्यो रस्ता आहे आपला, दोन्ही साईडने नारळ, आणि ही वरची जमिनीमध्ये कापूस करायचा यंदा. आता पूर्ण ठिबकवर ऊस आहे हा. मोक्कर पाणी अजिबात दिलेलंच नाही ह्याला, थेंबर सुद्धा मोक्कर पाणी नाही. हे असं सिस्टम केलेलं आहे. बघूया आता किती फिल्टरमध्ये जाम झाले ते, आणि पर्याय सांगा की हे फिल्टर चांगलं आहे का दुसरं फिल्टर यूज होऊ शकतं ह्या जागेवर. तर हे बघा, हे पाणी खाणं खूपच जाम झाले. आता हे समजा ठिबकला त्रास होईल का ह्यापासून काही, की तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. कोणत्या कंपनीचं ठिबक वापरावं, इथं हे फिल्टर वापरावं की का ह्या फिल्टरने तर काहीच व्हाय नाही बघा. तुम्हाला जे माहिती आहे फिल्टरचे चांगले नाव ते सांगा मला, की कोणत्या कंपनीचं फिल्टर वापरावं. हे फिल्टर नेटविन कंपनीचं आहे, आणि पण जाम होतं आहे बघा. हे कसं काय कोणी घाण हिरीत आहे थोडंफार घाण, पण आता ही ठिबकला त्रास देऊ शकते का हे काय माहीत नाही. हे सोलरच्या पाट्यात वाऱ्याने उडून गेलेले आहे, आणि ते तशाच पडून गेलेत. आता हे फिल्टर आपल्याला धुवायचे, तुम्ही बघू शकता. रोजच्या टायमाच्या काल दिवस मावतीला व्हिडिओ बनवला होता, आणि आज पण दिवस मावतीलाच व्हिडिओ बनवतो आपण, कारण की लाईट 5 वाजता जाते, सोलरसुद्धा 5-6 वाजता बंद पडतं आहे. तर जे बाकीचे सकाळचे जे काम आहे, समजा फिल्टर धुवून येते ह्या टायमाला धुतले की सकाळी सोलर सुरू होतं आणि काम मार्गी लागते. तर भेटूया उद्याच्या पुन्हा दुसऱ्या नव्या व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये सांगा फिल्टरबद्दल, आणि ऊसाची क्वालिटी जर तुम्हाला आवडला असेल, ऊस बी बघू शकता तुम्ही, ही आपली शेती आहे, आणि कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.